हॅलो फ्रेंड्स, जय जिनेंद्र. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीक असाल, मस्त असाल. सो आम्ही चाललो आहे फिरायला केरळाला. सो आम्ही चाललो होतो फ्लाईटनी. सो हे आपलं पुण्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नवीन टर्मिनल्स आहे जे की आत्ता रिसेंटली बनलं आहे आय गेस. आणि अजून काही काम पेंडिंग आहे. पण बाहेरचा व्ह्यू आणि लुक तर खूप मस्त आणि सुरेख आहे. लाईट्स वगैरे खूप छान वाटलं पाहून. आणि हे आहे आतमधला व्ह्यू, जिथे खूप काही नवीन स्टॅच्यूज, काही पोस्टर्स. हे आहे विठू माऊली होत्या इथे. आतमध्ये सुद्धा खूप स्पेशियस. आमची फ्लाईट ॲक्च्युली लेट झाली होती, डिले झाली होती जरा. सो आम्हाला खूप वेळ लागला. आमची 7:45ची फ्लाईट होती, जी ऑलमोस्ट 9-10ला वगैरे बोर्ड करायला आम्हाला सांगितली होती. सो इथे आम्ही बोर्डिंगची फॉर्मॅलिटीज जे असतात ते सगळे पूर्ण करतो आहोत. आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला, कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही पोचलो. आणि तिथून आम्हाला पिकअपसाठी ही बस आली होती. आम्ही एक कार रेंट केली होती केरला फिरायला. हॅलो फ्रेंड्स, जय जिनेंद्र. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीक असाल आणि मस्त असाल. सो वेलकम टू कोचीन. येस, सो आम्ही फिरायला आलेलो आहोत केरलामध्ये. आणि आत्ता मी स्टे करते आहे कोचीनमध्ये. सो काल आमची फ्लाईट आली, काल आम्ही लँड झालो. आणि आज आहे आमचा डे 1 कोचीन फिरायचा. सो हे आहे आमचं एअरबीएनबी, ज्याचा टूर तुम्हाला थोडंसं पुढे मिळेलच. आणि खूप मस्त आणि क्यूट असं आहे, कोझी असं. आणि इथला व्ह्यू खूप मस्त आहे, मी तुम्हाला दाखवेलच. आणि तुम्हाला जर आमच्यासोबत कोचीन फिरायचं असेल, केरला फिरायचं असेल, तर हा ब्लॉग कंटिन्यू पहा आणि आमच्यासोबत एक्सप्लोअर करा आमच्या दृष्टिकोनाने केरला. आणि चला तर मग फिरूया केरला. सो हे आहे आमचं हॉटेल, मीच आम्ही एअरबीएनबीमध्ये राहिलो आहे. आणि याच्यामध्ये हे एक लिव्हिंग एरिया आहे छोटासा, जो की खूप मस्त आहे. हे एअरबीएनबी आहे. आणि हा असा व्ह्यू आहे बाहेरचा. मला काल रात्री यायला उशीर झाला, सो मी ह्या सकाळी तुमच्यासाठी शॉट घेते. नंतर इथे आहे बेडरूम. सो ही बेडरूम आहे, मेस इग्नोर करा, आम्ही झोपून उठलो आहे. आणि इथे त्यांनी बरंच काही दिलेलं आहे. वॉटर बॉटल्स आहेत, चहा आहे, कप्स आहेत, केटल आहे. सो हे आहे, टी व्ही आहे आणि वॉर्डरोब आहे छोटंसा. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू, जे फॉगी झालेलं आहे. पण तिथे बाहेर कोणाचं तरी बॅकयार्ड आहे आणि बनियान ट्री आहे ती. सो हे असं छोटू सिंपल मस्त असं बेडरूम आहे. इथे वॉशरूम आहे. मैडम कहाँ जा रहे हैं? पीछे बैठो क्या मैडम? रास्ता तो बता. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही काहीतरी 10-10:30 वाजल्यात आणि आम्ही आता निघालो आहे वॉटरफॉल्सला. आय डोंट नो मी प्रोनाऊन्स बरोबर करते की नाही ते. ॲथ्रीपली वॉटरफॉल्स आहेत जिथे आम्ही निघालो आहे. जर चुकलं असेल काही तर आय डोंट नो, मी खाली मेन्शन करेल स्पेलिंग ॲक्च्युली काय आहे ते. आणि आम्ही ऑन द वे आहोत आत्ता. आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. सो आम्ही ऑन द वे जाता ब्रेकफास्ट करणार आणि मग आम्ही वॉटरफॉल्सला जाणार. सो वॉटरफॉल्सला जायचं आहे, भिजायचं आहे, म्हणून आम्ही दोघांनी ड्रायफ्रूट घातलेले आहेत. आणि चला तुम्ही आमच्यासोबत ऑन द वे. सो आम्ही ते ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो पद्मा कॅफेला. छान ब्रेकफास्ट होता. डोसा, इडली, मेदूवडा असं आम्ही घेतला होता. मस्त ब्रेकफास्ट होता ऑन द वे.
तुम्हाला मागे थोडंसं तिकीट्स कलेक्ट करावे लागतील एंट्रन्सचे, आणि हा आहे एंट्रन्स वॉटरफॉल्सला जाण्यासाठी. इथे तुम्हाला एंट्री मिळेल. सो ही आहे एंट्रन्स वॉटरफॉलमध्ये जाण्यासाठी. आणि इथे ट्रॅक पण दिसतोय. सो आय डोंट नो ट्रॅक आहे का काय आहे ते, बट ओव्हरऑल छान दिसतंय सगळं. फॉरेस्टमधून एंट्री आहे अशी, आणि नीड टू हाईक ऑफकोर्स. मंकीज, स्मॉल बेबीज. असा पूर्ण ट्रॅक वॉक करायचा आणि ऑलमोस्ट 400 मीटर्स एवढा आहे वॉक करायला. आणि यू कॅन रीच वॉटरफॉल्स आफ्टर द वॉक. थोडंसं चढाई आहे, थोडंसं उतरण आहे, दोन्ही आहे. त्यानंतर पोहोचू शकता वॉटरफॉल्सला आणि हा सीन मिळेल तुम्हाला पाहायला. वॉटरफॉल्सला पोहोचायला आपल्याला फॉरेस्ट एरियामधून जावं लागतं, आणि तो खूप मेंटेन ठेवला होता आणि खूप मस्त असा फॉरेस्ट एरिया आहे. वॉटरफॉल झाल्यानंतर आम्ही कुठेतरी जात होतो. सो आम्हाला दिसलं रस्त्यात एक चर्च. केरळमध्ये खूप मस्त मस्त आणि युनिक असे डिफरंट चर्चेस आहेत. सो तुम्ही नक्की कुठल्या तरी चर्चला व्हिजिट करू शकता आणि पाहू शकता, खूप छान आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो लुलू मॉल, जो आहे इंडियातला सर्वात मोठा मॉल. तो टॅग होल्ड करतो. आणि मला यांची एक गोष्ट खूप आवडली की त्यांनी पार्किंगसाठी एक वेगळी बिल्डिंग ठेवलेली आहे, आणि मॉल हा एका वेगळ्या बिल्डिंगमध्ये आहे. सो तुम्हाला पार्किंग स्लॉट वेगळ्या बिल्डिंगमध्ये करावं लागतं आणि तुम्ही मॉलला एंटर करू शकता. मॉल तर खूप मस्त मोठा आणि भव्य दिव्य असा आहे. तुम्ही नक्की जाऊ शकता आणि ट्राय करू शकता. तुम्हाला जर आमचा डे 1 एलिथिरिपी वॉटरफॉल्स आणि लुलू मॉल हे जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर.